काय रे, काय करतोयस? अगं थंडी खूप पडली ना, म्हणलं गरम गरम ताक प्यावं. ताक उकळतोय. अरे काय हे, वेडा आहेस की काय? ते ताक गरम केलं तर त्यातले सगळे प्रोबायोटिक आणि पचनाला मदत करणारे जीवाणू मरतील ना. एक्झॅक्टली. जमिनीची खोल नांगरणी करून तिला उघडी करून तापवत ठेवणे हे ताक उकळण्यासारखेच आहे. जेव्हा आपण जमीन तापवत ठेवतो तेव्हा आपलं जमिनीचं टेम्परेचर 60 ते 70 डिग्रीपर्यंत पोहोचतं आणि त्यामधले सर्व जीवाणू हे तडफडून मरून जातात. लक्षात घ्या, जमिनीला आराम नको असतो, कारण जमीन स्वतः जिवंत नाही आहे. जमीन जिवंत आहे तिच्यामधल्या जीवाणूंमुळे, आणि जीवाणूंना सतत खाद्य हवं असतं. जेव्हा तुम्ही जमीन उघडी करून सोडता आणि त्यामध्ये पीक काढून टाकता, त्यावेळेला खरं तुम्ही जमीन आराम देत नसता, तुम्ही जमिनीला पूर्णविराम देत असता. म्हणजे जीवाणू त्यातले जे एक्झिस्टिंग कर्ब आहे आणि एक्झिस्टिंग ऑर्गॅनिक मॅटर आहे हे संपवून टाकतात. तुमच्या जमिनीचा कर्ब कमी कमी होत जातो. कारण जेव्हा त्याच्यामध्ये कायम पीक असतं तर पीक त्यांच्या मुळाद्वारे रूट एक्सुडेट सोडत असतात. रूट एक्सुडेट्समुळे जीवाणूंचं पोषण होत असतं आणि जमिनीतला कर्बही वाढत राहतो. कारण जीवाणू दर 25 मिनिटांनी सेल स्प्लिटिंगनी रेप्लिकेट होतात. जुने जीवाणू मरतात आणि कर्ब वाढवत राहतो. पण जमीन जर रिकामी सोडलीत तर ही सगळी प्रक्रिया बंद होते आणि कर्ब कमी होण्यास तुम्ही हातभार लावता. आम्ही आमच्याकडची शेतजमीन जवळजवळ नांगरतच नाही. हे बघा, ह्या पॉईंटपासून खालपर्यंतची जमीन नांगरलीच नाही. याआधी इथे भेंडी पीक होते आणि भेंडीला बघा वरून कापून घेतलेलं आहे. इथून पण भेंडीला कापून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये नवीन पीक लागवडसुद्धा झालेली आहे. पण जेव्हा आम्हाला दिशा बदलायची असते किंवा पूर्णपणे नवीनच सिस्टीम तयार करायची असते, जसं आम्ही इथे नवीन तुतीचा लागवड करतो आहे आणि डायरेक्शन बदलतो आहे, तेव्हा मात्र आम्ही कल्टिवेटर मारून घेतो आणि वरच्यावर जमीन थोडीशी भुसभुशीत करून घेतो. हे बघा, ही सगळी जमीन भुसभुशीत केलेली आहे. नवीन ड्रीप लाईन्स टाकलेल्या आहेत. ह्याला खोल नांगरलं गेलेलं नाही आहे. तुम्हाला जर जमिनीला आरामात द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये ढेंचा किंवा ताग अशा प्रकारचं पीक लावा. 45 दिवसांनी त्याला मल्चरनी कापून जमिनीवरच सेटल होऊ द्या, किंवा सरळ जमिनीला झाकून टाका, किंवा त्याच्यामध्ये तण उगवू द्या. म्हणजे जमिनीला खूप छान आराम मिळतो. धन्यवाद.